सीबीआयच्या ताब्यात असलेल्या प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याच्या खोपेगाव या ठिकाणच्या मालमत्तेबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी आता नोटीस बजावलेली आहे। आपण जर भेटलं तर लातूर सोलापूर महामार्गाला लागून असलेल्या खोपेगाव शिवारात गट नंबर 114 मध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याची ही भव्य इमारत जी आहे या इमारतीचं बांधकाम सुरू आहे। मात्र ही इमारत आता अनाधिकृत असल्याची नोटीस स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेली आहे। आपण जर भेटलं तर या बांधकामाबाबतचं कुठलीही नोंद संबंधित ग्रामपंचायतीमध्ये नाही, त्यामुळे या बांधकामाला रेग्युलेशन करून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठेगावकरला नोटीस बजावलेली आहे। आवश्यक ते कागदपत्र सादर करावेत अशा प्रकारची या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आपण जर बैठलं तर मागच्या काही दिवसापासून या इमारतीचं बांधकाम सुरू आहे, मात्र ही बांधकाम जे आहे ते पूर्णपणे अवैधरित्या सुरू असल्याची नोटीस स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली आहे। त्यामुळे मोठी घडामोड म्हणावं लागेल, कारण मोठेगावकरच्या या मालमत्तेबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत अवैधरित्या बांधकाम सुरू असल्याची नोटीस बजावली आहे। त्यामुळे मोठी कारवाई जी आहे ती जिल्हा प्रशासनाची म्हणावं लागेल, कारण या बांधकामाबाबत कुठलीही कागदपत्र जी आहेत किंवा बांधकामाबाबतचा परवाना जो आहे तो मोठेगावकरनं संबंधित प्रशासनाकडून घेतलेला नसल्याची नोंद जी आहे आता समोर आली आणि त्यामुळे या बिल्डिंगवरती कारवाई करण्याचे आदेश स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत।